आप देख रहे हैं औरंगाबाद ब्रेकिंग टुडे न्यूज। प्लीज सब्सक्राइब माय चैनल, लाइक, शेयर एंड कमेंट। कॅन्सर हॉस्पिटलमध्ये सर्व सुविधा आहेत. म्हणजे जर पेशंट कॅन्सरचा आला तर ऑपरेशन, किमोथेरपी, रेडिओथेरपी इकडे तिकडे कुठेही पेशंटला पळावं लागणार नाही. आणि असं नाही आहे की कॅन्सरचा पेशंट आला, सर्जनकडे गेला तर सर्जन ऑपरेशन करून मोकळा होतो, किमोथेरपीवाल्याकडे गेला तर तो किमोथेरपी देऊन मोकळा होतो. इथं तसं नाही आहे. इथं हे जे कपल आहे ते दोन्ही एकाच छताखाली पूर्ण इलाज होणार आहे कॅन्सरचा. हे या हॉस्पिटलचं वैशिष्ट्य आहे आणि अशी जोडी महाराष्ट्रात तरी मला माहिती नाही. आपल्या शहरात दोन मंत्री आहेत, शेफर साहेब आणि सावे साहेब. दादाच्या हस्ते उद्घाटन. माझं माहेर बारामती आहे आणि आम्ही लहानाचे मोठे पवार कुटुंबियांना बघत बघत झालो. ते कुटुंब आमचं आयडियल कुटुंब आहे आणि मी तर बारामती सोडण्याचा विचारही केला नव्हता कधी. परंतु मिस्टर असे भेटले की आपण बारामतीतच हॉस्पिटल करू आणि म्हणून मी लग्न केलं. मग लग्नानंतर त्यांनी सिल्लोड आणि बारामती दोन्ही ठिकाणी एका वेळी हॉस्पिटलचं बांधकाम सुरू केलं. सिल्लोडचं बांधकाम आधी पूर्ण झालं आणि सिल्लोडच्या जनतेने पण इतकं अफाट प्रेम दिलं की आम्ही सिल्लोड सोडू शकलो नाही. पण मग बारामतीचं हॉस्पिटल आम्ही रेंटनी दिलं. पण बारामती आमचं सुटलं नाही आणि अजितदादांच्या हस्तेच हॉस्पिटलचं उद्घाटन करायचं हे असा ठाम निश्चय होता. शहरवासियांना हे आवाहन करणार की तुमची इथे कोणत्याही प्रकारची फसवणूक होणार नाही. जो योग्य इलाज असेल तो माफक दरात न लुटालूट करता केला जाईल. हस्ते हॉस्पिटलचं उद्घाटन झालंय, याबद्दल आम्ही खूप आभारी आहोत दादांचे. दादांचे प्रोत्साहनपर शब्द आम्हाला ऐकायला मिळाले आणि आमच्या पुढच्या वाटचालीसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या. यापेक्षा मोठं आमचं काय भाग्य असू शकतं. वाचण्यात आलं का वेल क्वालिफाईड शिक्षण घेतले कॅन्सर मध्ये, काय टेक्निक नेमकं ते सांगा.
मी MCH केलंय त्या सर्जिकल ऑन्कॉलॉजीमध्ये, म्हणजेच मी कॅन्सर सर्जन आहेत. तसंच डॉक्टर खुशबू जैन या DM मेडिकल ऑन्कॉलॉजिस्ट आहेत, म्हणजे त्या किमोथेरपीच्या डॉक्टर आहेत. कर्नावट हॉस्पिटलने आतापर्यंत सिल्लोडला सुविधा दिलेली आहे, लोक सिल्लोडून आले, काय वाटलं तुम्हाला? म्हणजे माझी तरी सुरुवात आहे. माझ्या आई वडिलांनी केलेल्या कामाचा हा त्यांना मोबदला आहे किंवा त्यांना असा प्रतिसाद मिळाला, त्याच्यामुळे मला प्रेरणा मिळाली की पेशंटची सेवा करण्याची, रुग्ण सेवा करण्याची. हॉस्पिटलमध्ये काय काय सुविधा ठेवलेली आहे? हॉस्पिटलमध्ये आमच्याकडे ICU आहे, 2 अद्ययावत ऑपरेशन थिएटर आहे, लॅप्रोस्कोपी सिस्टीम आहे जी की भारतातली सर्वात अद्ययावत लॅप्रोस्कोपी सिस्टीम आहे. त्याचबरोबर किमोथेरपी डे केअर युनिट आहे, जिथे की पेशंट खूप आरामदायकरित्या किमोथेरपी घेऊ शकतो. किती बेड 35 बेडचं हॉस्पिटल आहे. याच्यामध्ये किती तज्ञ डॉक्टर आणि किती स्टाफ? यात 4 तज्ञ डॉक्टर आहेत. आम्ही दोघे, डॉक्टर आनंद, डॉक्टर खुशबू, त्यानंतर डॉक्टर विनय कर्नावट आणि डॉक्टर मधुबाला कर्नावट. ICU बेड किती? ICU बेड 10 आहेत. शासकीय स्कीम आहेत का त्याच्या? आमचे प्रयत्न चालू आहेत शासकीय स्कीमसाठी. हळूहळू पुढच्या 1-2 महिन्यात त्याही उपलब्ध होऊन जातील. काय आव्हान करता तुम्ही नागरिकांना मी हे आवाहन करेल की व्यसनांपासून दूर राहा, कॅन्सर होणार नाही यासाठीच प्रयत्न करा आणि एक आरोग्यदायी जीवनशैली आजमावण्याचा प्रयत्न करा. आणि आम्ही कर्नावट कॅन्सर हॉस्पिटल थ्रू त्यांना सेवा देण्यासाठी उपलब्ध आहोत. हॉस्पिटलचा पत्ता? हे N11 मध्ये आहे. TV सेंटर पासून DMart कडे जो रोड जातो त्या मेन रोडवर सर्व्हिस प्रिपरेटरी इन्स्टिट्यूटच्या अपोजिटला आहे. डॉक्टर आनंद विनय कर्नावट. मैं डॉक्टर खुशबू कर्नावट हूँ. मैंने DM मेडिकल ऑन्कोलॉजी में किया है. मेडिकल ऑन्कोलॉजी मतलब कीमोथेरेपी का जो ट्रीटमेंट करते हैं वो डॉक्टर. मैं कीमोथेरेपी, इम्यूनोथेरेपी, टारगेटेड थेरेपी, जो भी लेटेस्ट थेरेपी है उसमें ट्रेंड हूँ. साथ ही में मैंने MD रेडिएशन ऑन्कोलॉजी में किया है. कैंसर को ट्रीट करने के लिए 3 मेन ब्रांचेस लगती है. एक होता है कैंसर सर्जरी, दूसरा मेडिकल ऑन्कोलॉजी और तीसरा रेडिएशन ऑन्कोलॉजी. तो सर सर्जिकल ऑन्कोलॉजी के हैं, कैंसर सर्जन हैं. मैं मेडिकल ऑन्कोलॉजी एज वेल एज रेडिएशन ऑन्कोलॉजी दोनों देखती हूँ. तो इसके लिए हम दोनों टीम में एक साथ पूरा कैंसर का इलाज कर सकते हैं.